पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट। आज दुपारी 3 वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 35,000 रुपये, राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आज दुपारी 3 वाजल्यापासून पैसे इथं अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून आता पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, बँक पासबुकचे आधार लिंक आहे, तर अशांना प्राधान्य होऊन अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। या जिल्ह्यांकरिता 2480 कोटी रुपयाचा पीक विमा इथं आलेला आहे। तर आता सर्वप्रथम नागपूरमध्ये 120 कोटी, वर्ध्यामध्ये 80 कोटी, ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज आणि तक्रार करून तुम्हाला येत्या 7 दिवसांमध्ये पीक विमा मिळणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर तक्रार केली आणि लेखी अर्ज दिला तर ते कशा पद्धतीने तर लिहायचं आहे आणि तक्रार करायची आहे मी सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नागपूरमध्ये 120 कोटी, वर्ध्यामध्ये 80 कोटी, भंडारामध्ये 70 कोटी, गोंदियामध्ये 65 कोटी, चंद्रपूरमध्ये 110 कोटी, गडचिरोलीमध्ये 90 कोटी, अमरावतीमध्ये 140 कोटी, अकोल्यामध्ये 130 कोटी, यवतमाळमध्ये 180 कोटी। यानंतर इथे आपलं विदर्भामधील बुलढाणा 150 कोटी। तर हे जे आहे हे संपूर्ण आपण बघितलेला जो काही विभाग आहे हे विदर्भ विभाग आहे। तर यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं मराठवाडा विभाग। तर मराठवाडा विभागामधील छत्रपती संभाजीनगर 100 कोटी, जालना 90 कोटी, परभणी 95 कोटी, हिंगोली 85 कोटी, नांदेड 160 कोटी, लातूर 110 कोटी, धाराशिव 105 कोटी, बीड 170 कोटी। तर याप्रमाणे जे काही पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील। यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र। तर यामध्ये पुणेमध्ये 75 कोटी, सातारामध्ये 85 कोटी, सांगलीमध्ये 95 कोटी, कोल्हापूरमध्ये 70 कोटी, सोलापूरमध्ये 140 कोटी याप्रमाणे पैसे इथं येत आहे। नाशिकमध्ये 130 कोटी, धुळेमध्ये 150 कोटी, जळगावमध्ये 150 कोटी, नंदुरबारमध्ये 75 कोटी। आता कोकण। तर कोकणमध्ये जे आहे यामध्ये मुंबई 110 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 15 कोटी, ठाणेमध्ये 40 कोटी, पालघरमध्ये 60 कोटी, रायगडमध्ये 50 कोटी, रत्नागिरीमध्ये 45 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 35 कोटी याप्रमाणे पैसे इथं येत आहे। भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आता कोणाला पैसे इथं मिळत आहे। तर आता ज्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे, यामध्ये पाऊस, पूर, दुष्काळ, ज्या पिकाचे नुकसान नोंदवलेले आहे, ज्यांनी प्रीमियम भरलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे। आता पैसे कसे तपासायचे, कोणाच्या खात्यामध्ये आले, कोणाला आले नाही, बँक पासबुकवर तुम्ही अपडेट करा किंवा बँक पासबुकवर तुम्ही एंट्री मारून घ्या, SMS चेक करा, मोबाईलवर सुविधा इथं उपलब्ध आहे। लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा। पैसे न मिळाल्यास तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला अर्जाची तपासणी करा, ई पीक पाहणी झाली की नाही तपासा, बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा, किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447। तर जी की हा हेल्पलाईन नंबर आहे 14447। तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता की तुम्हाला पीक विमा कधीपर्यंत जमा होईल, तुमचा पीक विमा का रखडलेला आहे, अर्ज रिजेक्ट झाला का, झाला असेल तर कोणत्या कारणामुळे झालेला आहे। तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून डिटेलमध्ये माहिती मिळवू शकता। आता पैसे आले नाहीत तर पीक विमा कंपनीला तुम्हाला इथे लेखी अर्ज इथं द्यायचा आहे किंवा तक्रार अर्ज, पीक विमा तक्रार अर्ज। तर प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा कंपनी अधिकारी, कंपनीचे नाव इथं तुम्हाला लिहायचे आहे। तर आता हे जे आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधी राहते, पीक विम्याचं ऑफिस राहते, तिथं तुम्हाला नेऊन हा लेखी अर्ज द्यायचा आहे। त्यासोबत कागदपत्र जोडायचे आहे, कोणकोणते मी सांगणार आहे। पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज असं लिहायचं आहे। महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी आपल्या कंपनीमार्फत पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा झालेली नाही। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, तुमचा जो काही सर्वे नंबर आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे। पिकाचं नाव लिहायचं आहे, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, यामध्ये खरीप, रब्बी जे काही तुमच्या शेतामध्ये पीक होतं ते लिहा। अर्ज क्रमांक जे काही पीक विम्याच्या पावतीवर तुमचा
ॲप्लिकेशन आय डीमधून राहील. ते ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला लिहायचं आहे. बँकेचं नाव स्टेट बँक आहे, पोस्ट बँक खाता आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सेंट्रल बँक आहे. तुमचं जे काही बँकेचं पासबुक असेल त्या बँकेचं नाव लिहा, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, व्यवस्थित संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. यानंतर मी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून मला अद्यापही पीक विमा रक्कम मिळालेली नाही. तरी कृपया माझ्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून मला लवकरात लवकर विमा रक्कम मिळवून द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू सिग्नेचर, नाव, दिनांक लिहायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे इथं जोडायची आहे. ते म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची पावती 7, 12 आणि 8 इत्यादी डॉक्युमेंट्स त्या अर्जासोबत तुम्हाला इथं पीक विमा कंपनीला नेऊन द्यायचे आहे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस, पीक विमा प्रतिनिधीकडे नेऊन द्यायचं आहे. हेल्पलाईन नंबर 14447. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता आणि पीक विमा इथं मिळवू शकता. आता यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे? सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑफिशियल पेजवरती तर तुम्हाला यायचं आहे. PMFBY असं टाकलं तरी चालेल किंवा पीक विमा 2026 असं टाकलं तरी चालेल. तर आल्याच्यानंतर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणतं ऑप्शन? हे जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे किंवा कंप्लेंटचं ऑप्शन असेल यावरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक केल्याच्यानंतर आता त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन कंप्लेंट जे की ऑप्शन आहे किंवा हे जे 2 ऑप्शन आहे यापैकी कोणतं ऑप्शन एखादं सिलेक्ट केलं तरी चालेल. त्यानंतर तुमची माहिती तर भरायची आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, आपलं राज्य महाराष्ट्र, तालुका, जिल्हा आणि कंपनीचे नाव जे की पावतीवर राहील किंवा अर्ज क्रमांक विचारण्यात येईल ते अर्ज क्रमांक इथे टाकायचं आहे. पिकाचे नाव लिहायचं आहे. समस्या लिहायचं आहे की क्लेम नॉट रिसिव्ड, अमाऊंट म्हणजे तुम्हाला मिळालेले नाही, ॲप्लिकेशन इश्यू आहे, जे की तुमची समस्या आहे ती इथे टाकायचं की पैसे आलेले नाहीत, जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. कागदपत्र त्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्जाची पावती त्यासोबत जोडायची आहे आणि कंप्लेंट यावरती क्लिक करायचं आहे. ते ॲप्लिकेशनचं स्टेटस तुम्ही इथे चेक करता येणार आहे. तर आता 35,000 रुपये याप्रमाणे रखडलेला बरेच दिवसांपासून 2,480 कोटी रुपयाचा पीक विमा विविध जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही तुमचे खाते तपासा.